नमस्कार. आज आपण एका अशा कल्पनेबद्दल बोलणार आहोत जी खरं तर अनेकांच्या मनात कधी ना कधी आली असेल. विचार करा, एक अशी शक्ती जी तुम्हाला इतरांच्या मनात काय चाललंय हे वाचायला मदत करेल. तर प्रश्न अगदी सरळ आहे. जर तुम्हाला लोकांच्या मनातले विचार वाचता आले तर काय होईल? ऐकायला तर हे खूपच भारी वाटतं नाही का? पण थांबा, प्रत्येक गोष्टीची एक दुसरी थोडीशी गळत बाजू असते. चला आज आपण तीच बाजू शोधून काढूया. सुरुवातीला तर ही शक्ती म्हणजे जणू काही स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच वाटेल. हो, एक अशी ताकद जी सगळं काही बदलून टाकू शकते. जरा विचार करा, याचे फायदे किती जबरदस्त असू शकतात. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हे असं चुटकीसरशी कळेल. जॉब इंटरव्ह्यूमध्ये काय विचारणार आहेत हे आधीच माहीत असेल. बिझनेसमध्ये तर तुम्ही नेहमीच एक पाऊल पुढे असाल. आणि हो, नात्यांमधला तो सगळा गोंधळ, गैरसमज सगळं काही संपून जाईल. म्हणजे थोडक्यात काय, तर जगातला सगळ्यात हुशार माणूस बनल्यासारखं वाटेल. भारीच की नाही? हो ना, खरंच सुरुवातीला हे सगळं एखाद्या स्वप्नासारखंच वाटणार. एक अशी जादुई शक्ती जी प्रत्येक कोडं सोडवू शकते. पण प्रत्येक स्वप्नानंतर जाग येतेच. आणि इथेच या कथेला एक जबरदस्त अनपेक्षित वळण मिळतं. इथे बसतो सत्याचा पहिला धक्का. एक उदाहरण घेऊया. कल्पना करा, तुमचा एक जवळचा मित्र तुमच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो, यार तू खरंच खूप चांगला माणूस आहेस. पण त्याच क्षणी तुम्हाला त्याच्या मनातले विचार ऐकू येतात. याच्यावर जास्त विश्वास ठेवलेला बरा नाही. कसं वाटेल? तोंडावरचे शब्द आणि मनातले विचार यांच्यातलं हे अंतर, हाच तर सगळ्यात मोठा धक्का आहे. आणि असं का होतं? यामागचं कारण आहे रॉ थॉट्स. म्हणजे काय? कच्चे विचार. बघा, आपल्या डोक्यात दिवसभरात हजारो विचार येतात आणि जातात. यातले कित्येक विचार हे राग, मत्सर, भीती अशा तात्पुरत्या भावनांमधून आलेले असतात. ते काही अंतिम सत्य नसतं. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सत्य नेहमीच सुंदर असेल असं नाही. खरं तर कधी कधी आपण ज्या भ्रमात जगतो ना, तोच भ्रम आपल्याला भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवतो. तर हे नको असलेलं सत्य सतत ऐकण्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. चला बघूया या शक्तीचे साईड इफेक्ट्स नक्की काय असतील. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो तो आपल्या जवळच्या लोकांकडूनच. आपले आई वडील, आपला पार्टनर, आपले मित्र यांच्या मनातले ते क्षणिक खचले विचार आपल्याला ऐकू येऊ लागतील. असे विचार जिथे कधीच तोंडावर बोलले नसते. आणि हे ऐकताना आपलं मन आतून तुटायला लागेल. जसं की आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनात दुसऱ्या कोणाबद्दल आलेला एखादा क्षणिक आकर्षणाचा विचार, किंवा आपल्या यशाबद्दल जवळच्या मित्राच्या मनात आलेला असूयेचा एक छोटासा विचार. आता हे जरी फक्त कच्चे विचार असले तरी ते ऐकून होणारा त्रास तो मात्र 100% खरा असतो. आणि मग येते दुसरी मोठी समस्या, आणि ती म्हणजे मनःशांतीचा पूर्णपणे नाश. जरा इमॅजिन करा, डोक्यात सतत आवाज, एक न थांबणारा गोंधळ. तुम्ही बसमध्ये असाल, ऑफिसमध्ये किंवा रस्त्यावर, आजूबाजूच्या प्रत्येकाच्या डोक्यातले विचार तुमच्यावर आदळत राहतील. तुमचं मन कधीही सायलेंट मोडवर जाणारच नाही. आणि मग सुरू होतं एक दुष्टचक्र. कसं? पहिला म्हणजे सततचा मानसिक गोंगाट. त्यामुळे काय होतं, तुम्हाला स्वतःच्या विचारांवर लक्षच केंद्रित करता येत नाही. मग हळूहळू चिंता, चिडचिड, मानसिक थकवा वाढायला लागतो. आणि मग शेवटचा टप्पा, तुम्हाला लोकांपासून दूर पळावंसं वाटू लागतं. ही एक प्रकारची मानसिक घसरणच आहे. आणि हो, एक शेवटचं पण तितकंच भयानक सत्य, तुमची प्रायव्हसी, तुमची गोपनीयता पूर्णपणे संपून जाईल. म्हणजे बघा, या शक्तीचं वचन आणि त्याची किंमत. वचन काय आहे? तुम्हाला मिळेल अंतिम ज्ञान. पण किंमत? सततचं मनस्ताप. वचन आहे संपूर्ण प्रामाणिकपणाचं, पण किंमत आहे प्रायव्हसीचा अंत. वचन आहे परिपूर्ण स्पष्टतेचं, पण किंमत आहे मनःशांतीचा नाश. फायदा आणि तोटा किती एकमेकांना चिकटून आहेत बघा. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की शक्ती हवी की शांतता? ही शक्ती मिळाल्यानंतर काही काळानं नक्कीच स्वतःला एक प्रश्न विचारला जाईल, खरंच हे सगळं जाणून घेण्याची गरज होती का? आणि याचं उत्तर कदाचित या एका वाक्यात दडलेलं आहे की कधीकधी काही गोष्टी माहीत नसण्यातच सुख असतं. थोडंसं खोटं, थोडीशी गोडी, थोडे गैरसमज, याच सगळ्या गोष्टी मिळून नात्यांमध्ये एक बॅलन्स, एक संतुलन टिकवून ठेवतात. आणि कदाचित म्हणूनच निसर्गाने आपल्याला ही शक्ती दिली नाही. कारण जर ती मिळाली असती तर आपण लोकांना समजून घेण्याऐवजी त्यांच्यापासून कायमचे दूर पळालो असतो. आणि आता सगळ्यात शेवटचा प्रश्न, जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ही शक्ती स्वीकाराल की स्वतःची मनशांती निवडाल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?